एक मिनिट नाव सर नमस्कार। काल फेसबुकद्वारे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्या संदर्भात रुपेश झा याला आज कोर्टात हजर केलेलं, त्या संदर्भात काय सांगते? आरोपी रुपेश झा याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह विधानं करून बौद्ध समाजातील महिलांबद्दल घाणेरडे आणि अश्लील शब्द बोलून त्यांनी जी काय दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला, या संदर्भात आज पोलिसांनी आरोपी झाला अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून आम्ही बाजू मांडली आहे। आम्ही आरोपीचा मोबाईल जप्त करायचा आहे। आरोपीचे हे जे कृत्य आहे, ह्या कृत्यामागे अजून कोणी साथीदार आहे का, त्याला कोणी इन्स्टिगेट केलेलं आहे का, त्याला इंटरनेट आणि फेसबुकचं कितपत नॉलेज आहे, आणि याच्याबद्दल सखोल तपास करून या गुन्ह्यामध्ये याच्या मागे देखील कोणी आहे का, यासाठी त्याची जास्तीत जास्त पोलीस कस्टडीची मागणी केली होती। माननीय न्यायालयाने गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि या गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा, सगळ्यांना पोलिसांना तपास करायची संधी मिळावी, यासाठी आरोपीला 14/3/2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। नमस्कार वकील साहेब, काल ज्या फेसबुकद्वारे व्हिडिओ व्हायरल झाला त्या रुपेश झा आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं, तर त्याला कधीपर्यंत पोलीस कस्टडी वगैरे दिलेली आहे, त्या संदर्भात काय माहिती द्याल? आरोपीला काल अटक झाली आहे आणि अटक करून आज मान्य न्यायालयामध्ये हजर केलं होतं। मान्य न्यायालयाने आरोपीला 14 मार्च पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। 14 मार्च पर्यंत